स्पोकन ट्युटोरियलच्या क्रिएटिंग न्यू कंटेंट टाइप्स वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत नवा कंटेंट टाइप तयार करणे आणि कंटेंट टाइप मध्ये फील्ड्स समाविष्ट करणे. या पाठासाठी आपण वापरणार आहोत उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. बिल्ट इन कंटेंट टाइप्स आपल्याला माहित आहेत. आता काही कस्टम कंटेंट टाइप्स बद्दल जाणून घेऊ. आपण मागे कंटेंट टाइप बद्दल जाणून घेतले. बॉडी मध्ये सर्व गोष्टींची भरती करणे कसे योग्य नाही हे आपण पाहिले. आता कस्टम कंटेंट टाइप कसे बनवायचे हे जाणून घेऊ. आपण एक इव्हेंट्स कंटेंट टाइप बनवू जे जगभरातील सर्व ड्रुपल इव्हेंट्सचा ट्रॅक ठेवेल. प्रथम या कंटेंट टाइप मध्ये आपल्याला कुठली फील्ड्स घ्यावी लागतील याची कागदावर आखणी करू. ड्रुपल मध्ये बनवण्याआधी सर्व नवीन कंटेंट टाइप्सची कागदावर आखणी करणे चांगले ठरते. फील्ड नेम, फील्ड टाइप आणि पर्पज असे कॉलम असणारे टेबल बनवा. सर्व ड्रुपल नोड्स मध्ये टायटल आणि बॉडी फील्ड्स डिफॉल्ट रूपात परिभाषित केलेली असतात. ही इव्हेंट स्वतंत्रपणे ओळखली जाण्यासाठी इव्हेंट नेम हे टायटल फील्ड असेल. काही टेक्स्ट रूपात स्पष्टीकरण देण्यासाठी इव्हेंट डिस्क्रिप्शन हे बॉडी फील्ड असू शकते. इव्हेंटचा एखादा खास लोगो दाखवण्यासाठी इव्हेंट लोगो ही इमेज असेल. इव्हेंट सुरू होण्याच्या व संपण्याच्या तारखेसाठी डेट टाइप असलेल्या इव्हेंट डेटची गरज आहे. इव्हेंटची स्वतंत्र इव्हेंट वेबसाईट असू शकते जी एक URL लिंक आहे. ती या कंटेंट टाइप मध्ये दाखवली जाईल. या पाठात केवळ ह्या 5 फील्ड्स बद्दल जाणून घेऊ. नंतरच्या पाठांत यामध्ये 2 फील्ड्स वाढवू. प्रत्येक इव्हेंट एका यूझर ग्रुप द्वारे प्रायोजित असेल. यूझर ग्रुप हा दुसरा कंटेंट टाइप असून तो आपण पुढील पाठांत बनवू. ड्रुपल मध्ये एंटिटी रेफरन्स फील्ड वापरून भिन्न कंटेंट टाइप्सचे 2 नोड्स एकमेकांना जोडता येतात. इव्हेंट टॉपिक हे एक टेक्सॉनॉमी फील्ड असून याद्वारे विविध कीवर्ड्स वापरून इव्हेंट्सचे वर्गीकरण केले जाते. स्ट्रक्चर क्लिक करा. नंतर कंटेंट टाइप्स क्लिक करा. हे आपले 2 प्राथमिक कंटेंट टाइप्स आहेत. एड कंटेंट टाइपच्या निळ्या बटणावर क्लिक करा. आपल्या नव्या कंटेंट टाइपला इव्हेंट्स असे संबोधू आणि डिस्क्रिप्शन मध्ये टाइप करा, This is where we track all the Drupal events from around the world. तुम्ही येथे कोणतेही टेक्स्ट टाइप करू शकता. हे डिस्क्रिप्शन कंटेंट टाइपच्या पेजवर दाखवले जाईल. Drupal द्वारे ह्याला मशीन नेम दिले गेल्याचे आपल्या लक्षात येईल. येथे ह्याला इव्हेंट्स हे नाव दिले आहे. मुळात मशीन नेम हे डेटाबेस मधील टेबलचे नाव आहे जे Drupal कंटेंटला प्रदान करते. सबमिशन फॉर्म सेटिंग्ज मध्ये टायटल शब्द बदलून तो इव्हेंट नेम करा. पब्लिशिंग ऑप्शन्स मधील क्रिएट न्यू रिव्हिजन पर्याय निवडा. म्हणजेच प्रत्येक वेळी तुम्ही नोड मध्ये काही बदल केल्यास नवे व्हर्जन तयार होईल. इतर सर्व सेटिंग्ज आपण तशीच ठेवू. डिस्प्ले ऑथर एंड डेट इन्फॉर्मेशन हा पर्याय बंद करू. हा येथे फारसा महत्त्वाचा नाही. येथे प्रत्येक कंटेंट टाइप साठी काही शिफारस केली आहे. मेनू सेटिंग्ज क्लिक करा. अवेलेबल मेनूज खालील कुठले मेनू निवडलेले असल्यास ते डिसिलेक्ट करा. हे कंटेंट एडिटरला आपल्या मेनू स्ट्रक्चर मध्ये हजारो इव्हेंट्स समाविष्ट करण्यापासून थांबवेल. हे आपल्या मेनू मध्ये इतरांना इव्हेंट समाविष्ट न करू देण्याची खात्री करते. आपल्याला हवा असल्यास आपण नंतर इव्हेंट समाविष्ट करू शकतो. सेव्ह एंड मॅनेज फील्ड्स क्लिक करा. इव्हेंट्स कंटेंट टाइप सेव्ह झाल्यावर येथे बॉडी फील्ड पाहू शकतो. उजव्या बाजूच्या एडिट वर क्लिक करा. लेबल बदलून ते इव्हेंट डिस्क्रिप्शन करा. खालील सेव्ह सेटिंग्ज बटणावर क्लिक करा.
Drupalमध्ये आपण पाहिले कस्टम कंटेंट टाइप बनवले आहे. आता हे अतिशय मर्यादित आहे. बेसिक पेज प्रमाणेच यात फक्त टायटल आणि बॉडी आहेत. पुढे कागदावर बनवलेल्या मांडणीनुसार अनेक फील्ड्स समाविष्ट करून हे अधिक उपयुक्त बनवणार आहोत. वरील एड फील्ड बटणावर क्लिक करा. सिलेक्ट अ फील्ड टाइप या ड्रॉपडाऊन मधून इमेज पर्याय निवडा. लेबल फील्डमध्ये इव्हेंट लोगो असे टाईप करा. सेव्ह एंड कंटिन्यू क्लिक करा. आपल्याला हवे असल्यास चूज फाइल बटणावर क्लिक करून येथे डिफॉल्ट इमेज अपलोड करू शकतो. हवे असल्यास डिफॉल्ट अल्टरनेटिव्ह टेक्स्ट देखील समाविष्ट करू शकतो. प्रत्येक इव्हेंटसाठी एक लोगो अशी मर्यादा ठेवणार आहोत. सेव्ह फील्ड सेटिंग्ज वर क्लिक करा. आता इव्हेंट लोगो फील्डसाठी सर्व सेटिंग्ज करायची आहेत. त्यातील बहुतांशी कॉन्टेक्स्चुअल असून फील्ड टाइपवर आधारित आहेत. आपल्या कंटेंट एडिटर्ससाठी येथे मदत करणारे काही टेक्स्ट किंवा सूचना समाविष्ट करू शकतो. आपण रिक्वायर्ड फील्ड हा चेकबॉक्स सिलेक्ट करू, ज्याचा अर्थ इव्हेंट लोगो समाविष्ट केल्याशिवाय कंटेंट आयटम किंवा नोड सेव्ह होऊ शकणार नाही. येथे अनुमती असलेली फाईल एक्सटेन्शन्स आपण बदलू शकतो. मी येथे बिटमॅप समाविष्ट न करण्याचा सल्ला देईन. फाईल डिरेक्टरीमध्ये डिफॉल्ट रूपात वर्ष आणि महिना दिलेला आहे, परंतु आवश्यक असल्यास आपण ते बदलू शकतो. उदाहरणार्थ आपल्याकडे इमेजेस सहित अनेक कंटेंट टाइप्स असू शकतात. नंतर तुम्ही इव्हेंट्स हे प्रिफिक्स जोडू शकता. त्यामुळे इव्हेंट्स कंटेंट टाइपच्या सर्व इमेजेस एका फाईल डिरेक्टरीमध्ये असतील. Drupal ह्याला कोणतेही नाव देण्याची परवानगी देते, परंतु येथे काळजी घ्या कारण नाव नंतर सहज बदलता येत नाही. आपण मॅक्सिमम आणि मिनिमम इमेज रेझोल्यूशन तसेच मॅक्सिमम अपलोड साइझ देखील सेट करू शकतो. यात बदल करण्यापूर्वी नीट विचार करा. समजा तुम्ही 2 किंवा 3 मेगापिक्सेल्सच्या इमेज अपलोड करत आहात. त्याचा आकार काहीशे एवढा छोटा करण्यास आपला व्हीसी एडिटर वापरा. Drupal अजूनही 2 मेगापिक्सेलची इमेज लोड करेल आणि हे प्रत्यक्षात तापदायक होऊ शकते. मोबाईल वापरत असल्यास हे आणखीनच वाईट होईल. डेटा प्लॅनमधील 2 मेगाबाईट डेटा डाउनलोड होईल, ज्याची प्रत्यक्षात गरज नसेल. इमेज अपलोड करण्यापूर्वी प्रथम त्या नीट सेट केल्या असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. इमेजचा आकार किती मोठा आणि किती छोटा असला पाहिजे. विशेषतः मिनिमम इमेज रेझोल्यूशन खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला सर्वात मोठ्या आकाराच्या इमेजपेक्षा हे फील्ड लहान असता कामा नये. हे Drupalला मूळ इमेज स्केलिंगने मोठी करून त्यांना पिक्सेलेटेड करण्यापासून वाचवेल. मॅक्सिमम इमेज रेझोल्यूशन हे 1000 बाय 1000 वर सेट करा. मिनिमम इमेज रेझोल्यूशन हे 100 बाय 100 वर सेट करा. मॅक्सिमम अपलोड साइझ 80 केबी ठेवा. Drupal इमेजचा आकार कमी करून 1000 बाय 1000 आणि 80 किलोबाइट्स करेल. आणि तसे न झाल्यास Drupal ती इमेज नाकारेल. आपण हा आकार 600 बाय 600 पिक्सेल ठेवू, जो अधिक योग्य आहे. इनेबल ऑल्ट फील्ड आणि ऑल्ट फील्ड रिक्वायर्ड हे चेकबॉक्सेस आपण चेक करू. नंतर सेव्ह सेटिंग्ज क्लिक करा. आता आपल्याकडे कंटेंट टाइपसाठी इव्हेंट लोगो फील्ड आहे. एड फील्ड क्लिक करून आणखी एक फील्ड वाढवू. एड अ न्यू फील्ड ड्रॉपडाऊन मध्ये लिंक निवडा. लेबल फील्ड मध्ये इव्हेंट वेबसाईट टाईप करा. सेव्ह एंड कंटिन्यू क्लिक करा. लगेच अलाउड नंबर ऑफ व्हॅल्यूज सांगण्यासाठी विचारले जाईल. आपण येथे केवळ एक ही व्हॅल्यू ठेवू. सेव्ह फील्ड सेटिंग्ज क्लिक करा. हे पुन्हा लिंक फील्डसाठी कॉन्टेक्स्चुअल सेटिंगचा स्क्रीन दाखवेल. अलाउड लिंक टाइप खाली हे पर्याय आहेत. इंटरनल लिंक्स ओनली, एक्सटर्नल लिंक्स ओनली आणि बोथ इंटरनल एंड एक्सटर्नल लिंक्स. पुढे हे नमूद करू शकतो की आपण अलाउ लिंक टेक्स्ट हे डिसेबल्ड
ऑप्शनल किंवा रिक्वायर्ड ठेवणार आहोत. येथे ऑप्शनल हा पर्याय ठेवणार आहोत. ते कसे कार्य करते ते पाहू. पुढे सावे सेटिंग्ज क्लिक करा. पुन्हा एड फील्ड क्लिक करा. यावेळी आपण दाते फील्ड निवडू. लेबलमध्ये इव्हेंट दाते असे टाईप करा. सावे एंड कंटिन्यू क्लिक करा. आपण 1 ही व्हॅल्यू तशीच ठेवणार आहोत. दाते टाइपच्या ड्रॉपडाऊनमध्ये दाते ओनली पर्याय निवडा. सावे फील्ड सेटिंग्ज क्लिक करा. हे पुन्हा एकदा कॉन्टेक्स्चुअल सेटिंग्जच्या पेजवर घेऊन जाईल. डिफॉल्ट दाते मध्ये करंट दाते पर्याय निवडा. सावे सेटिंग्ज क्लिक करा. आपल्याला आणखी 2 फील्ड्स वाढवायची आहेत, परंतु आपण ती अजून करू शकत नाही. त्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात या पाठात शिकलो. नवा कंटेंट टाइप बनवणे आणि कंटेंट टाइप मध्ये फील्ड्स समाविष्ट करणे. हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. सहभागासाठी धन्यवाद.